मंडळी, तुम्हाला सुद्धा अशी सॉफ्ट आणि स्पंजी इडली खावीशी वाटते आणि ते सुद्धा नवरात्रीच्या उपवासामध्ये, तर चला आज आपण सोपी रेसिपी बनवूयात उपवासाची इडली। ही जशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना, अगदी सेम तशीच तुम्ही घरी बनवू शकतात। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे इडलीसोबत। 2 वाट्या भरून वरई म्हणजेच बगर 1 तासासाठी भिजवून ठेवली होती आणि पाव वाटी साबुदाणा सुद्धा आपण भिजत ठेवलेला आहे 1 तासासाठी। आता तो व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आणि थोडं जाडसर करकरीतच दळून घ्यायचं आहे। एकदम बारीक वाटण करायचं नाही आहे, थोडंसं दाणा राहू द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो तीच सेम कन्सिस्टन्सी हवी आहे। इथे मी डोशाचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे, म्हणून मी आतलंच थोडंसं सारण आहे ना मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि थोडं सारण बाजूला करून त्यामध्ये इडलीसाठी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी थिकनेस पाहू शकतात। त्यामध्ये एक छोटी वाटी भरून दही टाकलेलं आहे। दही जास्त आंबट नाही आहे, फ्रेश दही आहे। तर ते पूर्ण छान फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे। आपण इडली पात्रसुद्धा गरम करायला म्हणजे त्यामध्ये पाणी टाकलेले, लिंबूच्या फोडी टाकल्यात आणि ते भांडं ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे। इथे आपण आता थोडंसं सोडा टाकलेला आहे। खाण्याचा सोडा टाकून छान फेटून घ्यायचं। तुम्ही इनोसुद्धा वापरू शकतात। तर सोडा टाकून छान फेटून घ्यायचं आणि जे इडली पात्र आहे ते भांडे आहेत त्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा, म्हणजे इडली सहज निघून येते, मोकळी होते। तर आपण आता इथे तेलाचा हात लावून घ्यायचा आणि पटापट बॅटर टाकायचं इडलीच्या पात्रामध्ये आणि छान असं 10 ते 12 मिनटं मोठ्या आचेवरती वाफवून घ्यायच्या आहेत इडल्या। फक्त झाकण छान पक्कं ठेवायचं आणि या मिश्रणामध्ये ना म्हणजे थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे छान अशा सॉफ्ट नरम मऊ अशा लुसलुशीत इडल्या तयार होतात। तर आपण आता हे बॅटर टाकायचं आणि 10 ते 12 मिनटं मोठ्या गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत इडल्या। गरमागरम छान अशा तयार झाल्यानंतर त्यामध्ये ना सुरीचं टोक वगैरे टाकून बघायचं, क्लीन आलं की समजायचं आपले इडले तयार आहेत। आणि छान थंड होऊ द्यायचं हे व्यवस्थित। हे भांडं आहे ना हे छान थंड होऊ द्यायचं प्लेट या, आणि मग इडली काढायच्या। गरम गरम जर काढण्याचा प्रयत्न केला ना इडली तर ती तुटते किंवा चिटकते, तर व्यवस्थित सुटून येते। म्हणून थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने इडल्या आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आणि मंडळी, ज्या आपण इडलीच्या प्लेट्स लावणार आहोत ना, तर त्याचे जे होल आहेत, छिद्र आहेत ना, ते एकमेकांच्या क्रॉसमध्ये लावायचे, म्हणजे खालच्या भांड्याच्या क्रॉसमध्ये वरच्या भांड्याचे होल छिद्र असावे, म्हणजे वाफ छान मोकळी होते आणि इडल्या आहेत ना ओलसर होत नाही किंवा वाफेचं पाणी इडल्यांवरती पडत नाही, म्हणून त्या सॉगी होत नाहीत, छान अशा फुलून येतात, पाणी त्याच्यामध्ये जात नाही। ही तुम्ही ट्रिक वापरू शकतात। दहा ते 12 मिनटं झालेले आहेत। आता मी इथे सुरीने चेक केलेलं आहे, इडल्या पण छान वाफून आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात। थोड्याशा थंड झाल्यानंतर सुरीने मी त्या मोकळ्या केलेल्या आहेत आणि तुम्ही इडलीचं टेक्स्चर बघू शकतात की ते छान अशा जाळीदार आलेल्या आहेत आणि तितक्या सॉफ्ट आलेल्या आहेत। मुलायम अशा इडल्या तयार झालेल्या आहेत। तर कोणी विश्वास करू शकणार नाही की या भगरीच्या म्हणजेच वरईच्या तांदळाच्या आहेत, रेग्युलर आपण जे आंबवतो त्याच्या नसून उपवासाच्या इडल्या आहेत। तर कोणीच असा विश्वास करू शकत नाही, पण खाताना एकदम छान लागतात, अगदी टेस्ट एकदम भन्नाट लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी तुम्ही यासोबत वाढवू शकतात। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्यू। आणि हो, सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल।